या धगधगत्या उन्हामध्ये पोटाला करूया थंड, चला घेऊया कैरीचं मस्तपणं। चला तर मग बनवायच्या कशा पाहूया। इथे 4 कैऱ्या मी स्वच्छ धुवून कुकरमध्ये उकडायला ठेवल्या। एक 3 ते 4 शिट्ट्यामध्ये ह्या छान शिजतात। पाणी न घालता छान शिजवून घ्यायच्या। अशा पद्धतीने झाल्या की याचा गर काढून घ्यायचा सगळा। हाताने व्यवस्थित सगळा गर काढून घेतल्यानंतर यामध्ये 2 चमचे गूळ घालून घ्यायचा। गूळ थोडा कमीच घालायचा कारण कैरीचा जो चटपटीतपणा आहे तो लागला पाहिजे। त्यानंतर मग ह्याच्यामध्ये 4 मिरे आणि 2 विलायची टेचून घालायच्या। यामध्ये 2 विलायची आणि 4 लवंगा टेचून म्हणजे खलबत्त्यामध्ये ओबडधोबडच बारीक करायच्या, पूर्णपणे बारीक करायच्या नाहीत। त्यानंतर अशा टाकून घ्यायच्या। मस्त हे कैरीचं पण गार करायचं। त्यानंतर ग्लासमध्ये टाकायचे बर्फाचे तुकडे, घालायचं कैरीचं पण आणि वरून द्यायचं टाकून मस्त गार पाणी। थोडंसं तिखट, मीठ आणि थोडंसं म्हणजे लाल मीठ आणि काळं मीठ म्हणजे पिंकवालं सॉल्ट आणि ब्लॅकवालं सॉल्ट टाकून घ्यायचं। त्याने काय होतं चटपटीतपणा मस्त येतो कैरीला अशा पद्धतीने। आणि मस्त गार पाणी ओतून घ्यायचं उन्हामध्ये मस्त प्यायला। याने काय होतं पोटाला गारवा मिळतो, शरीराला थंडावा मिळतो। यामुळे या उन्हाळ्यामध्ये हे कैरीचं पण एकदा नक्की पिऊन पहा आणि पुन्हा पुन्हा बनवा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। चला बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।